नाही। सन्माननीय अध्यक्षांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी कुंडीला म्हणजे झाडाला पाणी घालून उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। हा कार्यक्रम जो आहे स्वातंत्र्य सावरकर एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यक्रमात स्वातंत्र्य सावरकर एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था पुण्यातली आहे। सामाजिक क्षेत्रात समाजातील सुविधा, महिलांसाठी स्वयंरोजगार, प्रशिक्षण वर्ग, वाचनालय इत्यादी हे आमचे 12 वर्षाचे उपक्रम आहेत छोटे। गेल्या 3-4 वर्षांपासून आम्ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या आजूबाजूला जे अतिदुर्गम भागामधल्या ज्या वसतिशाळा आहेत तिथे प्रयत्न करत आहोत। वसतिशाळांची कशी उन्नती होईल, दर्जा कसा शिक्षणाचा सुधारेल याविषयी आमचा भर आहे। त्यासाठी क्षीरसागर सरांना पूर्वी 3 वर्षापूर्वी त्यांची भेट झाली होती। भेट झाल्यानंतर त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन केल्यानंतर त्याप्रमाणे वसतिशाळांवर फिरून आल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक गोष्टी करण्याची गरज आहे, समाजाला सामावून घेण्याची गरज आहे। मग त्याप्रकारे आम्ही काही लोकांना त्यात समाविष्ट करून घेतलं, छोट्या समित्या स्थापन केल्या आणि वसतिशाळांचं काम सुरू केलं। गुणवत्ता वाढीविषयी काही उपक्रम हाती घेतले आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की गळतीचं प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे। अजून काम म्हणजे आताशी सुरुवात आहे, काम काही म्हणजे संपलेलं नाही, अजून बरंच पुढे जायचं आहे, पण सुरुवात योग्य प्रकारे झालेली आहे। त्यासाठी या सर्व मोठ्या संस्थांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। थांबावे यासाठी दर्जेदार शिक्षण मिळावे व जबाबदार भारतीय नागरिक म्हणून त्यांना सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा या दृष्टीने संस्थेची वाटचाल चालू आहे। या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून मी जे सांगितलं आता त्याप्रमाणे दुर्गम भागात 8 पाड्यांवरील वसतिशाळांना काही ठिकाणी वर्गखोल्या बांधून स्वतःच्या खर्चाने वगैरे लोकांच्या सहभागातून हे काम आम्ही केलेलं आहे आणि या कामात लोकांचा उत्स्फूर्त सहभाग प्रेरणादायी ठरलेला आहे। आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम 2 ठिकाणी आम्ही घेत आहोत। एक कार्यक्रम जो आहे तो ग्रामबाल शिक्षण केंद्राच्या सहकार्याने पूर्वी जसं सहकार्य लाभत होतं तसं आत्ताही खूप लाभलेला आहे आणि हा कार्यक्रम 2 दिवसाचा जो आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी अनेक गोष्टी त्यामध्ये हे केल्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा आहे ते श्री प्रमोद मांडे सर जे आहेत पुण्याचे, ते दुर्ग अभ्यासक आहेत। 35 वर्ष त्यांचा किल्ल्यांचा आणि क्रांतिकारकांवरती त्यांचा भरपूर अभ्यास आहे। क्रांतिकारक हा विषय आजकाल खूप म्हणजे मागे पडलेला आहे। विद्यार्थी आजची पिढी हवा तेवढा त्यामध्ये रस घेत नाही आहे आणि हा विषय मागे पडता कामा नाही आणि यासाठी म्हणून आपण सगळे प्रबोधन व्हावं म्हणून आपण अनेक ठिकाणी त्याची प्रदर्शनं भरवतो। त्यात मांडे सरांचा सर्व 100% सहभाग त्यांचाच असतो आणि अत्यंत विलक्षण आणि अविस्मरणीय असं हे प्रदर्शन आहे। किल्ल्यांचंही प्रदर्शन अत्यंत अविस्मरणीय आहे। एवढी कलेक्शन सगळं एका वेळी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही। म्हणून आम्ही असं निवेदन करतोय की सगळ्यांनी इतरांना जाऊन सांगून वेगवेगळ्या गावांवर पाड्यांवर जाऊन ही अशी संधी परत उपलब्ध होणार नाही आणि त्यासाठी म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमधून सुद्धा ही संधी उपलब्ध होत नाही आणि ही आपल्या इथे गावात आपल्या समोर घेऊन आलेले असताना जर आपण त्याचा फायदा घेताना आज इथे ब्राह्मणपाड्याचे चिंबाव्याच्या ज्या शाळा आलेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे, कारण ते एवढं सगळ्यात म्हणजे प्रवास करून इथे आलेले आहेत आणि या ठिकाणी आज व उद्या एक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर 23-24 तारखेला डहाणूतील पोंदा हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तिथे 9 ते 6 हा कार्यक्रम राहणार आहे। त्याच्यामध्ये पण स्लाईड शो आहे किल्ल्यांचा, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी चित्रपट एक मालिका आहे ते आता ती आमचा दुसरा एक गट आहे, तो गट पूर्ण 2 गाड्या उद्या येतील, काही कारणामुळे ते काल येऊ शकले नाही तर त्याच्यामध्ये ते चित्रीकरण आहे म्हणजे चार्ली चॅप्लिन आणि श्यामची आई वगैरे असे जे चित्रपट आहेत लहान मुलांचे ते सगळे आपण चित्रपट मालिका म्हणजे अशी दाखवणार आहोत इथे। तर तो एक भाग आहे, या कार्यक्रमाचाच भाग आहे। क्रांतिकारकांचं प्रदर्शन आहे
हे प्रदर्शन आहे किल्ल्यांचं. तर कृपया सगळ्यांनी याचा म्हणजे आस्वाद घ्यावा, त्यांनी यावं, सहभागी व्हावं, त्यांच्या शंका असतील त्याही विचाराव्यात. सगळे उत्तम तज्ज्ञ असे आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. एक छोटासा भाग असा सांगायचा की पुण्याचे जे कुलगुरू आहेत आता सध्याचे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी या कार्यक्रमासाठी पूर्वी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं होतं. त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित होण्याची तयारी दाखवली होती, पण काही कारणामुळे कारण हा पूर्वी कार्यक्रम शासनाबरोबर घ्यायचं ठरलं होतं. शासनाने त्यांचं अंग काढून घेतलं या कार्यक्रमातनं अंग काढून घेतल्यामुळे तो कार्यक्रम स्पीड करावा लागला, 2 भागात करावा लागला आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांनाही काही कारणामुळे येऊ शकले नाही. पण त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दिलेलं आहे 20 मिनिटाचं, की प्राथमिक शिक्षणाचा जो आहे भारताच्या अर्थव्यवस्थेवर पुढे येत्या 15 वर्षात कसा परिणाम होणार आहे आणि त्याचं म्हणजे डेमोग्राफी जे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याच्यावरती त्यांनी 20 मिनिटाचं अत्यंत असं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीचं त्यांनी आपल्याला समजेल अशा भाषेत बोललेले आहेत ते. आणि ते ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत भारतातील, रिझर्व्ह बँकेवरती आहेत, अफगाणिस्तानच्या म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर आहेत अफगाणिस्तान गव्हर्नमेंटचे, नंतर इथोपियाचे आहेत. आता एवढा हा मोठा माणूस असून सुद्धा त्यांनी आपल्या याच्यासाठी वेळ दिला, मार्गदर्शन केलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. ही म्हणजे ही गोष्ट काही साधी नाही. तर याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा की आपल्या इथे कोसबाडपर्यंत ती बातमी येऊन पोचते आणि अशी व्यक्ती आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन करायला लोक आहेत. म्हणून आपण त्यात स्वतः रस घेऊन आपणही काही करून दाखवू शकतो. असं करून दाखवून शासनाचा जरी हातभार नसेल तरी आपण केलेला आहे कार्यक्रम तो. तर मी क्षीरसागर सरांना विनंती अशी करतो की मांडे सरांची आपण थोडक्यात ओळख करून द्यावी. मी जे सांगितलेलं आहे त्यापेक्षा क्षीरसागर सर आता व्यवस्थित अधिक माहिती करून देतील. त्यांचा जो परिचय आहे तो क्षीरसागर सर करून देतील आणि 1-2 शब्द मी संपतो. म्हणजे खूप मोठा परिचय माझ्या हातामध्ये स्वातंत्र्य संग्रामातील संविधा नावाचं एक चांगलं पुस्तक आहे. तेही नंतर आपल्याला आपल्या ग्रंथालयामध्ये बघायला मिळणार आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 550 प्रत्यक्ष किल्ले पाहून ज्यांनी स्वतः फोटोग्राफी केलेली आहे अशा प्रकारचा संग्रह मांडेकर सरांनी केलेला आहे. जवळजवळ 15,000-1,500 किल्ल्यापर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहे. क्रांतिकारकांचं दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन, नुसतं प्रदर्शन नव्हे तर त्या क्रांतिकारकांची माहितीसुद्धा छायाचित्रासकट मिळवणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण 1857च्या आधीपासूनचे क्रांतिकारक याच्यामध्ये त्यांनी सम्मिलित केलेले आहे. या क्रांतिकारकांची चित्र मिळणं, फोटो मिळणं, माहिती मिळणं आणि याच्यातले अनेक क्रांतिकारक हे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. एवढं मोठं काम या ग्रंथांनी केलेलं आहे. सह्याद्रीमधील रत्नभांडार नावाचं पुस्तक आहे, त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे. मी आता दाखवलेलं पुस्तकही प्रसिद्ध आहे. किल्ल्यांच्यावरही पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारचं एक मोठं ज्याला आपण किल्ल्याचा अभ्यासक म्हणतो, अशा अभ्यासकांनी एकत्र केलेली सगळी माहिती आज आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. हे सगळं काम करत असताना महाराष्ट्रभर त्यांनी अनेक प्रकारचे कार्यक्रमसुद्धा सादर केलेले आहेत. आजादी के दिवाने या नावाचा कार्यक्रम, सह्याद्रीतील रत्नभांडार या नावाची प्रदर्शनं त्यांची गाजलेली आहेत. त्याचबरोबर किल्ल्यांच्या स्लाइड्स तयार करणं, त्याला डॉक्युमेंटरी कॉमेंट्री लावून त्या किल्ल्यांना जिवंत करणं, हे दृकश्राव्य माध्यमातून किल्ले सगळ्यांच्या समोर ठेवणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं काम हे सुद्धा मांडे सरांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. जवळजवळ 350 किल्ल्यांच्या स्लाइडचा शो त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत जवळजवळ 300पेक्षा जास्त व्याख्यानं महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड अशा प्रकारची ज्याला आपण परिक्रमा म्हणतो तशी परिक्रमासुद्धा या मार्गावर त्या माणसाने केलेली आहे. हा सगळा प्रवास जो केलेला आहे आग्रा ते राजगड, राजगड ते आग्रा, जवळजवळ 7 राज्यातून त्या ग्रंथांनी या सगळ्या चित्रासकट आणि माहिती सगळं प्रवास केला. 63,000 किलोमीटरचा म्हणजे 6,300 किलोमीटरचा प्रवास केला आणि सगळ्यांकडे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या मांडे सरांचा परिचय अगदी थोडक्यामध्ये मी करून दिलेला आहे. वास्तविक पाहता एखाद्या माणसाचा कार्याचा परिचय, त्याचं कार्य समोरून पाहिलं, जवळून पाहिलं म्हणजे परिचय होऊ शकतो. आज आणि उद्या आपल्या इथं आणि शनिवारी आणि रविवारी गोंदाळ स्कूलमध्ये त्यांच्या कार्याचा विस्तृत परिचय आपल्याला होणार आहे.
ग्रामबाग शिक्षा केंद्रातर्फे हे या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी असं श्री आपल्या गायकवाड सरांना सांगतो. मार्गदर्शन करावं. आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि माझे लाडके विद्यार्थी बंधू, आज आपल्याकडे मांडे सर इकडे आलेले आहे. कालपासून हे कार्यक्रम तुम्ही बघता. तुम्हाला काय याच्यातून शिकायला मिळाला, आनंद मिळाला असं काय आहे की कंटाळा आलेला आहे? तुम्ही कालपासून इन्व्हॉल्वमेंट आहेत ना त्याच्यामध्ये, काय तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाला काय चालतो? महाराष्ट्र फार कमी आहे. अच्छा, म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये तुमचा इन्व्हॉल्वमेंट नव्हता? काल लावण्याचा ठीक आहे. तर आज तुम्ही हा सगळा कार्यक्रम बघणार आणि नंतर आपण काहीतरी त्याचे मूल्यांकन करू की तुम्हाला त्याच्यातून फायदा झाला की नुकसान झाला, कंटाळा आला की आनंद आला. खरी गोष्टी आहे की नाही? जवळजवळ किल्ले मी पण बरेचसे बघितलेले आहे, परंतु जर तुम्ही मला विचारला तर एकही किल्ल्याच्या काहीच मला सांगता येणार. मात्र मी प्रवास म्हणून जायच्या फार चांगला आहे, फार चांगला आहे, हा असा आहे तसा आहे आणि करून परत कधी त्याच्याबद्दल मी अभ्यास केलेला नाही. पण मांडे सराने आत्ताच गोष्टी चालली होती आणि तीर्थकारांनी पण सांगितलं की 1500 किल्ल्यांची खोल माहिती त्यांच्याकडे आहे. आपल्याला 1500 किल्ल्यांचे नाव पण माहिती नसणार, माहिती तर जाऊ द्या, माहिती पण आपल्याला नाव पण माहिती नसणार आपल्याला, आहे की नाही? फार फार शिवाजीचे 2-4 किल्ल्याचे नाव आठवण येणार, हे हिस्ट्रीमध्ये आपण कुठेतरी वाचला असेल. खरी गोष्टी की नाही? तर हे जे आता लिहिलेलं आहे प्रतीकाकडून प्रत्यक्षाकडे, हे जे आपण आता बघणार आहे ते प्रतीक आहे सगळे, परंतु त्याच्यावरून आपल्याला मनातून विचार आले पाहिजे की हे जे किल्ले बांधले गेले त्याचे पाठीमागे काय काय इतिहास आहे, त्याच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळतो. मात्र आता हे लढाईचं युग केलेलं आहे. आज तलवारीने आणि बंदुकीने लढाई नाही होणार, किल्ल्यांची गरज पडणार नाही. आज वैचारिक युद्ध चालू आहे. अमेरिकाला काय विचार करतो, इस्रायल काय विचार करतो, पाकिस्तान काय विचार करत आहे आणि इंडिया काय विचार करत आहे. आज विचारांचे युद्ध चालू आहे. आज एक किल्ल्यांचे युद्ध चालू नाही. परंतु जसे किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या युद्धाच्या वेळी किल्ल्याची काय गरज होती, तसे वैचारिक पातळीवरती पण किल्ले तर लागतातच आपल्याला. समोरचा माणूस जेव्हा वैचारिक आपल्यावरती हुमला करणार आहे तेव्हा कशा प्रकारे आपण त्याचा सामना करू, त्याचे आपण कसे तोंड देऊ, त्यांना किल्ला म्हणणार. तर अशा प्रकारचे किल्ले आता पण लागू पडणार आहेत. जुने किल्ले बघून त्याच्यातून त्याच्या पाठीमागे काय त्यांचे काय हेतू होते ते हेतू आत्ता पण आपल्याला लागणारच आहे. तर मांडे सरांनी जे फारच मेहनत घेतलेली आहे, त्यांच्याकडे जे पुष्कळ ज्ञान आहे त्याचा आपण पूर्णपणे फायदा घेऊ. हे तुम्हाला बघताना काही पण शंका आली किंवा काय उत्कंठा आपल्या मनात आली की याच्याबद्दल काहीतरी मी विचारू, तर तुम्ही मांडे सरांच्या ज्ञानच्या पूर्णपणे लाभ घ्या. कारण की आपण नुसतं पुस्तक हे बघूनच आपल्याला काही वाटणार नाही. समजून घ्यायला बरीच वेळ लागते. तुमच्यापैकी तुम्ही DED कॉलेजचे विद्यार्थी आहात, म्हणजे तुम्हाला तरी आवश्यक आहे, उद्या मुलांना शिकवावं लागेल. तेव्हा प्रत्यक्ष होमवर्क न करताना आत्ता जर आपण शिकून घेतला तर त्यावेळी आपल्याला फार सोपा झाला. तर मी सगळ्यांना असं आवाहन करेल की तुम्ही यांच्या पूर्णपणे लाभ घ्या. मांडे सरांच्या ज्ञानाचा तुम्ही पूर्णपणे लाभ घेतला तर हा आपला जो कार्यक्रम आहे तो सफल समजला जाईल. आपल्या संस्थेला येऊन त्याने भेट दिली, त्यांची पूर्ण टीमने आपल्याला इकडे मार्गदर्शन केलेलं आहे, हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. त्याबद्दल मी संस्थेतर्फे आभार मानून माझी पुढे मी विनंती करेन की मांडे सरांनी
योगासनांचं जे प्रात्यक्षिक आहेत त्या मुलांबद्दल अधिक माहिती द्यावी. त्यांचे जे सर आहेत अविनाश धस सर ते आज येऊ शकले नाही, पण मांडे सर माहिती देतील आणि त्याप्रमाणे मुलं आपल्याला प्रात्यक्षिक बरेचसे आहेत. सगळे थोडेसे शॉर्ट करत सगळा प्रोग्राम आजचा हा आखलेला आहे. कारण गायकवाड साहेबांचं असं म्हणणं होतं की आपण थोडं तरी प्रत्येक विषयातलं इंट्रोड्यूस करायला पाहिजे. कारण जे काही आर्ट्स माहिती नसतील तर किमान माहिती व्हाव्यात, ज्या माहिती असतील त्याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती मिळावी असा हा सगळा याच्या मागचा थोडासा उद्देश आहे. हे जे योगासनं आहेत, योगासनांबद्दल फार माहिती सांगणं काही गरजेचं आहे असं मला वाटत नाही. हे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, मेंटली आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे योगा हा आपल्याला प्रिपेअर करतो. दोन प्रकारे त्याच्यामध्ये, एकतर ॲथलेटिकमध्ये प्रामुख्याने मोठ्या माणसांमध्ये योगाची आवड अतिशय मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली. त्याचं कारण असं की ते मोठे झाल्यावर त्यांना रोगच एवढे झालेले आहेत की योगाशिवाय पर्याय राहिला. अनेक रोगांवरती योगा हा रामबाण उपाय आहे. मी कुठल्याही डॉक्टरांच्या विरोधात बोलत नाही, पण परिस्थिती अशी की तुम्ही जर हे लहानपणापासून केलात तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणार नाही. आज रामदेव बाबांनी निश्चितच आपल्यावरती अनंत उपकार करून ठेवलेले आहेत की किमान आज रामदेव बाबांच्या योगासाठी पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्याला 1000 रुपये तिकीट होतं. पहाटे 3 वाजता लोक उठून 1 किलोमीटर लांब गाडी पार्क करून चालत यायचं आणि मग हे सगळं केलेलं आहे बरं का. आणि त्या एकेका कार्यक्रमाला 30 ते 40 हजार लोक आलेले. योगा जर तुम्ही लहानपणापासून केला तर तो जास्तीत जास्त फायदेशीर. आता आपण शाळेच्याच संबंधात सगळे लोक आहात, मुले इथं आहेत, तर शालेय आणि म्हणजे आर्टिफिशियल आणि ॲथलेटिक दोन्ही योगाचे काही झलक फक्त मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवतो. भाऊ त्यातली ही सर्वात छोटी पोर आता आपण इथं आणलेली आहे एक प्रतिनिधी म्हणून. त्याच्यानंतरची आता जी काय आहे त्या मुलांचं आता झी TV, शाबास इंडिया हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम आता उद्यापासून मुंबईमध्ये आहेत. त्या शूटिंगसाठी आणि याच्यासाठी ती मुलं जरा अडकल्यामुळं ही थोडीशी मोठी मुलं ही काही आणता आलेली नाही आहेत. ही छोटी आहेत, अतिशय करामती आहेत. थोडक्यात एक तुम्हाला गंमत असं सांगतो, म्हणजे मला ते आवडत नाही सांगायला, पण ही सगळीच्या सगळी मुलं आता 12 मुलं आहेत, त्याच्यामध्ये 45 मेडल्स मिळवलेले आहेत बरं का. 10 गोल्ड मेडलिस्ट भारतीय पातळीवर. ते काही मुलं जी आहेत त्या 10 मधली की जी आता इथं नाही आहेत ती उपस्थित, परंतु अर्जेंटिनामध्ये सुद्धा त्यांनी जागतिक पातळीवर त्या मुलांनी गोल्ड मिळवलं. मेक्सिको देशाने त्याला मागितलं, आमचं दुर्दैव असं त्या पालकांचं कपाळ करंटे पाना की त्यांनी तो मुलगा दिला नाही. त्यांनी सांगितलं मेक्सिकोने आम्ही हे सगळं यायचं करू. त्या मुलाला जायला पैसे नव्हते, ते पैसे नसले त्या केसेस सुद्धा आपल्याकडे 2-3 नंतर ते पैसे कसे उभे केले गेले. म्हणजे एक तर मुलगा असा आहे की शेवटी प्रश्न असा पडला की याच्या अंगामध्ये हाडं नावाचा काही धातू आहे का नाही हे तपासा. मग इतक्या विविध प्रकारचे त्या मुलांनी हे सगळं केलेलं. ही सगळीच्या सगळी मुलं झोपडपट्टीमध्ये राहतात बरं का. मी आता डायरेक्ट सांगत नाही, पण काही मुलांचे वडील लिटरली हमाली करतात. एका मुलाची आई वडील नाही, ते आजी उसाच्या गुऱ्हाळावर काम करते बरं का. 4 महिने गुऱ्हाळ बंद, सगळं बंद. आत्ता एका मुलाला परवा कराड साहेबांनी म्हणजे विश्वनाथ कराड त्यांनी आता एकाला दत्तक घेतलेलं आहे. दीक्षित म्हणून मुलगा आहे, त्या पोराला दत्तक घेतलेलं आहे. त्याला आता परवाच त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये जॉईन करून घेतलेलं आहे. शाळेत यायचे त्याला 10,000 रुपये दिले किंवा माझ्या शाळेत येईल, दर महिना 500 रुपये त्याला रिक्षाला. अशा प्रकारे एका मुलाची व्यवस्था झाली. इतरांची व्यवस्था होती पुण्यामध्ये करतात लोक, नाही अशातला भाग नाही. मला इथं काही मदतीची अपेक्षा नाही आहे. मला अपेक्षा ही आहे की आता ह्याच्यातनं काहीतरी प्रेरणा आपण ही घ्यावी. आता हा जो मुकेश आहे, मुकेश झा, हा मुकेश झा, तर हात दाखववरती करून म्हणजे कळत सगळ्यांना. मुकेश झा हा 3रीला आहे. हा बाबूराव जगताप, गुरुवर्य बाबूराव जगताप शाळेमध्ये आहे. हा दुसरा अशरफ इसाक पठाण, अशरफ इसाक पठाण हा 6वीला आहे. हा सुद्धा त्या गुरुवर्य बाबूराव जगताप म्युन्सिपल शाळा क्रमांक 80 इथे आहे. नितीन सुरते आणि हा सुनील बापू शिवतारे. सुरते आणि शिवतारे या दोघांनाही शालेय प्रथम, शालेय विभागामध्ये दुसरा आलेला आहे, ओपन जिल्ह्यामध्ये आलेला आहे, तो राज्यामध्ये सुद्धा प्रथम आलेला आहे. असे वेगवेगळे याच्यामध्ये त्यांनी ही मेडल्स मिळवलेले आहेत. आता ही लोक अगदी तुम्हाला आम्हाला काही जमतील, काही जमावी लागतील,
अशा प्रकारची सोप्यातली सोपी ही आसनं ही आपल्याला करून दाखवतील त्या सगळ्या बाजूला. मुकेश, हा गंड भरुंडासन करून दाखवलं आपल्याला. त्यानंतर वृश्चिक आसन करून दाखवलं. काढ की. काय कुंभासन चक्रासन काय करतो तुला काय जमत नाही कसं? हा ठीक आहे सर. थोडा आडवा एक करून दाखव. असं 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 थोडं तिकडे करून दाखव. पुढलं करतो पश्चिमोत्तासन. आपले हात जरी पायापर्यंत पोचले तर पुष्कळ जिंकलोवर घालून धनुरासन. मत्स्यासन. अर्ध मच्छिंद्रासन. हे अतिशय सोपे बघ करून बघा. सुनील शिवतारे आहे सर्वांगासन. म्हणजे कोंबडं भूमासन. शीर्षासन.
आसनांचा राजा खरं तर ह्याला मानलं जातं पण शिक्षाचं. पण माणूस काय करतो प्रॅक्टिकली म्हणजे व्यवहारात आणि ह्याच्यात कधी डोकं आपण खाली करायला नकोच म्हणतो. डोक्यात काय नसलं तरी तो वर ठेवतो बऱ्याच वेळा. असं म्हणणं जरा धाडसाचं विधान आहे. आता जे आपल्यासमोर बोलणारे ज्ञात आणि अज्ञात अशा प्रकारचा जो किल्ल्याचा इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल बोलणार आहे. मला मुद्दाम एक गोष्ट नमूद करायची आहे की आपण सगळेजण शिक्षण क्षेत्रातले आहोत. खरं म्हणजे आपल्या ज्ञानाचा आपल्याला अतिशय गर्व असतो विनाकारण. आणि हा विनाकारण गर्वाचं मांडे सरांसारखे लोक करतात. कारण ते स्वतः शिक्षक प्राध्यापक उभी हाडव्या या शिक्षणात गेलेली नसली तरी एका छंदापायी घालवलेली आहे ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा अभ्यास सखोल करायचा असतो. एवढं जरी आपल्याला कळलं त्यांच्या भाषणातून तरी सुद्धा खूप होणार आहे. आणि म्हणून शांतपणे खरं म्हणजे उशीर झाला आपल्याला सुरुवात व्हायला. आपले माननीय अध्यक्ष एका मोठ्या कामासाठी इथं आले होते आणि त्यातनं मलाही तुमच्यासमोर यायला वेळ झाला त्याबद्दल मी क्षमस्व आणि मांडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आमच्या सगळ्यांना अधिकात अधिक माहिती सांगून आम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्यावी. पुन्हा एकदा ग्रामवान शिक्षण केंद्रातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं भाषण सुरू करायची त्यांना विनंती करतो. आदिशक्ती तुळजाभवानी या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज, समोर बसलेले सर्व शिक्षकांसमोर बोलायला थोडासा जास्त आनंद होतो मला. कारण मी शाळेत असताना शिक्षकांनी मला खूप मारलेलं आहे. त्यामुळं शिक्षकांना धडा शिकवायची वेळ आली की मला जास्त आनंद वाटतो. तर आपण परिचित अपरिचित शिवाजी महाराज असं थोडंसं घेतलेलं आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये परिचित नाहीत असं म्हणणं थोडं धाडसच होतं. परंतु परिस्थितीच पाहता शिवाजी महाराज खरोखर त्यांना कळाले अशी लोक सापडणं मुश्किल आहे. बरं, सगळ्यांना असं वाटतं की शिवाजी मला माहिती आहे, शिवाजी मला कळालेला आहे. शिवाजी कळालेला नसतोच. शिवाजी राजांच्या बद्दल अभ्यास करताना आपल्याला शिवाजी राजांचं समाजकारण याचा अभ्यास करायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा राजकारणाचा अभ्यास करायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाचा अभ्यास करायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या लष्करी कारणाचा अभ्यास करायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या दुर्ग कारणाचा अभ्यास करायला पाहिजे. असे अनेक पैलू आणि अनेक पदर ह्या शिवचरित्राला आहेत की जे आजच्या काळात सुद्धा आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. अधूनमधून हे सगळे राज्यकर्ते ओढत असं आम्हाला शिवशाही पाहिजे म्हणजे शिवाजी महाराजांच्या सगळं राज्य व्यवस्था पाहिजे. प्रत्यक्षात करतात नाही करतात हा भाग वेगळा. कारण अतिशय डेप्थ ते जगामध्ये सगळीकडं शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जातो. बरं की नेमके हे बारकावे काय आणि एवढा ट्रिमेंडस फरक त्या माणसाने या सगळ्या क्रांतीमधनं आणलेला आहे. असो, हा सगळा जो काही विषय आहे हा तुमच्या सगळ्यांसाठी अभ्यासाचा विषय. किंबहुना 5-25 वर्ष अभ्यास केल्यानंतर ह्याच्यावरती काही कळेल आपल्याला असं मला वाटतं. मला सुद्धा अनेक लोक बोलतात की तुम्ही आता महाराजांवर एवढं बोलता लिहित का नाही. तर मला लिहायचं झालं तर अजून 25 वर्ष अभ्यास करायला पाहिजे मला स्वतःला. असो, शिवाजी राजा कसा आहे. 1679च्या दरम्यान
शिवाजी महाराजांना तांबं पाहिजे होतं, तांबं. मुंबईमध्ये इंग्रज होते, इंग्रजांची बोलणी करण्यात आली आणि इंग्रजांकडनं तांबं घ्यायचं कबूल केलं महाराजांनी आणि इंग्रजांनी द्यायचं कबूल केलं. ते ॲग्रीमेंट झालं रितसर. महाराजांनी एक अट अशी घातली होती की आमच्याकडं द्यायला आत्ता रोख पैसे नाही. इंग्रज म्हणजे ठीक आहे, रोख पैसे नाही तर नाही, तुम्ही कसे पैसे देणार? तर महाराजांनी सांगितलं की माझी एक वकिलात, माझी एक एम्बेसी आत्ता हैदराबादमध्ये आहे. कुतुबशाहचे आणि मराठ्यांचे संबंध चांगले होते. हैदराबादमध्ये महाराज जाऊन आलेले होते आणि ते एम्बेसी आपली स्थापन केली होती. मी आत्ता जे काही शब्द वापरतो बरं, एम्बेसी वगैरे हा शब्द आत्ताच आहे, वकिलात तिथे. तर एम्बेसी आमची एक वकिलात तिथं आहे. तर इंग्रजांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तिथून पैसे घेऊ. आणि म्हणून ते ॲग्रीमेंट झालं. महाराजांनी एक हुंडी लिहून दिली, म्हणजे आजचं चेक लिहून दिला त्यांना. एक तो चेक मुंबईच्या गव्हर्नरच्या हातामध्ये पडला. मुंबईचा जो कोणी सगळ्यात प्रमुख होता ती गव्हर्नरची गोष्ट होती आणि मुंबईचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जेरॉल्ड फॅन्झियर. हा जो जेरॉल्ड होता त्या जेरॉल्डने ते सगळं घेतलं आणि त्या काळामध्ये मुंबई ते हैदराबाद अशी जाण्याची काही सोय नव्हती. म्हणजे आज जशी कुरिअर सर्व्हिस आहे अशी कुरिअर सर्व्हिस काही त्या काळामध्ये नव्हती. ती सर्व्हिस सुरत ते हैदराबाद मात्र होती. त्यामुळे त्यांनी त्याची जी दुसरी वखार होती सुरतेमध्ये, त्या सुरतेच्या गव्हर्नरला पत्र, एक कव्हरिंग लेटर लिहिलं, त्याला ते सगळं ड्राफ्ट आणि ते सगळं चेक जोडलं आणि ते सगळं त्याला पाठवलं की तुम्ही हैदराबादमध्ये तेवढे पैसे कलेक्ट करून आम्हाला या ऑफिसला पोचते का. एक ऑफिस आपलं काम दुसऱ्या ऑफिसला सांगू शकतं, एक शाखा असेल दुसऱ्या शाखेला सांगतील, अशा स्वरूपाचं हे काम होतं. ते पत्र आणि ते सगळं सुरतच्या गव्हर्नरच्या हातामध्ये पडल्याबरोबर तो सुरतचा गव्हर्नर म्हणाला, अरे अरे शिवाजी या माणसाबरोबर ते यांनी धंदा केला, त्याच्यात काही ना काहीतरी गडबड असणार, कारण शिवाजी हा माणूसच लावला, हा काहीतरी गोंधळ करून ठेवणार याच्यामध्ये. पण जाऊ दे, आपलं काम नाही, हे मुंबईकडनं आलेले आपण करू. म्हणून त्यांनी तिथून काही माणसं नेमली आणि ती लोक हैदराबादला गेली. 1 महिना हैदराबादला जायला लागायचा. 1 महिन्यानंतर ती लोक हैदराबादमध्ये पोहोचली. महाराजांच्या त्या वकिलातीमध्ये गेली आणि वकिलातीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे पत्र, त्याने ती पाहिली हुंडी, म्हणलं इथं महाराजांची हुंडी आहे. म्हणलं हो महाराजांचीच आहे. याच्यावर सही महाराजांची आहे. बरोबर म्हणलं. शिक्का पण महाराजांचा आहे, तेही बरोबर आहे. म्हणलं याच्यावरती पैसे द्यायला सांगितलेले. म्हणलं हो तेही बरोबर आहे. पण म्हणलं त्या पैसे द्यायच्या पावर्स मला नाही आहेत. तो कारकून घेतला म्हणला. आता पावर तुला नाही तर म्हणलं मग पावर कुणाला आहे? तर म्हणलं पावर पंतांना आहे. म्हणजे माझ्या वरिष्ठांना पावर आहे. पंत कुठे? पंतांना बोलवा. पंतांना बोललं, पंत नाहीत म्हणला इथं. कुठे गेलेत पंत? पंत गेलेत रायगडला. तर पंत रायगडला गेले तर कधी येतील? येतील मला 2-3 दिवसात. नक्की येतील का 2-3 दिवसात? आता तो कारकूनच, त्याचं काय सांगलं, साहेब माणूस आहे, येतोय नाही येतोय का महिन्याने येतोय. तर समोरच्या माणसाचा गोंधळ झाला की आता आपण करायचं काय नेमकं? 2-3 दिवस थांबायचं का महिन्याभर थांबायचं का परत यायचं? त्याला काही समजा. आता काम चुकार पाण्यामध्ये कारकुनांचं हा गुणधर्मच आहे. त्या काळातले कारकून काय, ह्या काळातले कारकून काय, बरोबर काम चुकारपणा करणार होतो. आता मला काय माहीत नाही, पंत आल्यानंतर तुम्ही बघा आता काय ते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या माणसाला काही समजा काय करावं होतं. त्याने 8 दिवस तिथं मुक्काम केला. 8 दिवस त्यांनी वाट होती पंतांची आलेली. आता तोही माणूस सांगतानाच होता सुरतवरनं आलेला. त्यांनी परत ते पत्र सगळं ते घेतलं, गुंडाळलं आणि परत सुरतला येऊन दिलं किंवा मी तिथं थांबलो. त्या पंताची काही गॅरंटी नव्हती. आणि मग त्या सुरतच्या गव्हर्नरच्या लक्षात आलं ही सुरुवात आहे. त्यांनी त्याच्यावर आपलं एक पत्र लिहिले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही हे सगळं कारवाई केलेली आहे याच्यावरती, पण पैसे काय वसूल करता आलेले नाही आहेत. सबब हे काम काय जमलेलं नाही, हे काम तुमचं तुम्ही करावं. म्हणून त्यांनी ते पत्र आपल्या ऑफिसचं काम झटकून टाकलं. मुंबईच्या ऑफिसर तुमची जबाबदारी. ते जेरॉलच्या हातात सगळं पडल्यानंतर जेरॉलच्या लक्षात आलं की काहीतरी काय गोंधळ आहे काही माहिती नाही. आता तसं काही गोंधळ नाही, हे सगळं स्पष्टच आहे. पण त्या जेरॉलने काय केलं की आपल्याकडे एक माणूस कामाला होता शेणवी नावाचा, नारायण शेणवी. त्या नारायण शेणवीला बोलून घेतला. हा नारायण शेणवी जो आहे हा दुभाषेचं काम करत आहे. दोन्ही भाषा चांगल्या यायचे आणि पूर्वी तो महाराजांकडे गेलेला 2-4 ॲग्रीमेंटच्या वेळेस. पण नारायण शेणवीला सांगितलं की तू जा रायगडला जा आणि काही कर, पण शिवाजी राजाकडनं पैसे घेऊन. तो नारायण शेणवी मुंबईवरनं रायगडला जायला निघाला. त्या काळामध्ये मुंबईवरनं रायगडाकडे जायचं झालं म्हणजे मुंबईवरनं बोटीतून उरणला जायला लागायचं. उरणला उतरायचं आणि उरणवरनं 7 दिवस चालत रायगडच्या पायथ्याला पोहोचायचं. असा 8 दिवसाचा मुंबई ते रायगड प्रवास होता. असा 8 दिवसाचा प्रवास करून हा नारायण शेणवी पाचाडला येऊन पोहोचला.
पाचाडला आल्यानंतर त्यांनी पाचाडवरनं वरती निरोप पाठवला की असं मी आलेलो आहे. महाराजांनी त्याला खाली थांबायला सांगितलं. 8 दिवस महाराजांनी नारायण शैलाला खाली पाचाडमध्ये बसून ठेवलं. 8 दिवसानंतर त्याला बोलून घेतलं गाडावरती आणि त्याला सांगितलं, नारायणराव तुम्ही आलात, बरं झालं, तुमचं तांबं फार चांगलं होतं, आम्हाला तांबा अजून लागेल. त्याने हात जोडले. महाराज मला पाहिजे तेवढं तांबं देतो, पण ते पहिल्या तांब्याच्या पैशाचं काय? महाराजांनी सांगितलं, तुला आम्ही सांगितलं की पैसे आमच्याकडे रायगडावरती नाही, पैसे आहेत ते हैदराबादला आहेत, तुम्ही हैदराबादमधनं घ्या, घेतो म्हणाला. नाही नाही महाराज, ते सगळं तुमचं बरोबर आहे, आमचा माणूस हैदराबादला गेला. मग पैसे मिळालेच पाहिजे तुम्हाला. काय सांगणार बोले, आमचा माणूस हैदराबादला गेला. तो माणूस म्हणला की पंत रायगडला गेले. हां बरोबर म्हणले, पंत रायगडावरच होते, आत्ताच 3 दिवस झाले पंत हैदराबादला गेले. त्याची झाली का पंचायत? मला महाराज काय करावं, पैसे द्यावं. मी तुला सांगितलं माणूस पाठवतो तुझा, आता हैदराबादला पंत आहे तिथं. नाही ना, मला आम्हाला हैदराबादला काही द्यायला पाठवू नका महाराज, तुम्ही काहीतरी सोय करावं. अरे म्हणले, माझी अडचण तीच आहे महत्वाची की पैसे माझ्याकडे रायगडावरती नाही आहेत. बरं जाऊ दे म्हटलं, चल तुझी अडचण आहे ना, ते काम असं करू. अलिबागमध्ये जी नारळ सुपारी आहे, ती नारळ सुपारी तुम्ही ह्या वर्षी उचला. तर तुम्ही व्यापारीच आहात, त्या किमतीची नारळ सुपारी तुम्हाला घ्यायला काही हरकत नाहीये. आता पैशाच्या बदल्यामध्ये नारळ सुपारी घ्यायच्या का नाही ह्याच्या पावर नारायण शनिवार नाही. नारायण शनिवार म्हणलं, महाराज मी आता विचारून येतो. म्हणून महाराज म्हणजे हे विचारून पुन्हा नारायण शनिवार तिथून 8 दिवसाचा प्रवास करून मुंबईला आला. त्याच्याबरोबर ती बोलला जेराळ बरोबर. तर जेराळ म्हणला, हे बाबा ती नारळ नको आणि सुपारी नको, शिवाजी हात लावाडा. आपल्याला सांगेल यावर्षी की अलिबागच्या गोडाऊनमधनं नारळ सुपारी घ्या आणि यावर्षी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगून ठेवेल की या वर्षीचा महसूल चौलला भरा, अलिबाग मोकळं ठेवा. वर्षी शेवटी आपल्या सगळ्यात बघा इथं काहीच नाही. तू जा म्हणले, तू काही कर, पण त्याच्याकडनं तू पैसे घेऊन ये, पण ते काम कर, तुझ्या एकट्याच्याने काम होणार नाही. म्हणून अजून एक इंग्रज अधिकारी त्या नारायण शनिवारबरोबर दिला आणि हे 2 माणसं परत 8 दिवसाचा प्रवास करून रायगडाला पोहोचले. रायगडाच्या पायथ्याला आल्यानंतर त्यांना कळालं की शिवाजी महाराज कुठेतरी तळ कोकणात गेलेले. 1 महिन्यानंतर महाराज आले. 1 महिन्यानंतर 8-10 दिवसानंतर महाराजांनी पुन्हा नारायण शनिवारला बोलून घेतलं. म्हणजे काय झालं नारायणराव, ठरलं का नारळ सुपारीचं? त्याने हात जोडले, महाराज नारळ नको, सुपारी नको, तुम्ही काही करा, पैसे द्यावं महाराज. महाराज म्हणले, मी तुला अडचण मी सांगितली तुला की माझ्याकडे पैसे नाही, पैसे हैदराबादमध्ये आहेत, तुम्ही घ्या, पण जाऊ दे म्हणलं नारळ. त्या पैशाचं तुला चांदी देऊ का सोनं देऊ? बघ काय पाहिजे. आता त्याच्या बदल्यात चांदी घ्यायची का सोनं घ्यायची याच्या पावर नारायण शनिवारला आहे. नारायण शनिवारला महाराज विचारून येतो. हे विचारू तो नारायण शनिवार पुन्हा 2 रायगडावरनं पाचाडला आला. त्या पाचाडला इंग्रज म्हणला, मी आता इथंच बसतो, शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवून तू येत जाऊ मुंबईला. तो मुंबईला आला. मुंबईला त्याची चर्चा केली आणि असं ठरलं की त्या किमतीची चांदी घ्या. परत तो आला. महाराजांनी त्याला बोलून, काय ठरलं तुझं? नाही म्हणले, महाराज त्या किमतीची चांदी देऊन टाका. त्यांनी जामदार ठाण्याच्या माणसाला बोलून घेतलं, म्हणजे आज आपण त्याला स्टोअर किपर म्हणतो, त्या स्टोअर किपरला बोलून घेतलं आणि सांगितलं की नारायणरावांचा काय आहे तो हिशोब करा आणि त्या किमतीची चांदी यांना देऊन टाका. नारायणरावांनी ते गेले. त्यांनी आपला सगळा हिशोब केला, हे सगळं केलं. आता नारायणरावांना शंका थोडीशी होती. त्यांनी विचारलं, बघ चांदीचा भाव काय? तर त्यांनी सांगितलं, बघ रायगडावरती चांदीचा भाव आहे 25 रुपये किलो चांदी आहे. महाडमध्ये म्हणजे 22.5 आहे, मुंबईमध्ये 22.5 आहे. म्हणलं रायगडावरती 25 रुपये किलो आहे. नाही ना म्हणजे तुम्ही जास्त भाव सांगताय. नाही म्हणले 25 रुपये किलो. थांब, ए इकडे रे. एका माणसाला हाका मारली. चांदीचा भाव काय? 25 रुपये किलोचा. ए तू इकडे काय भाव चांदीचा? 25 रुपये किलो आहे. भाई काय 25 रुपये किलो? आता ह्यांनी अगोदर सगळ्यांनी सांगून ठेवलं, तू विचारलं की सांगायचं 25 रुपये किलो. आता नारायण शनिवारला प्रश्न पडला की 22.5ची चांदी 25 रुपयांनी घ्यायची का नाही? आता जर ह्याच्यामध्ये आपण जर जातो येतो जर म्हटलं तर इथं अजून काहीतरी निर्माण होईल आणि अक्षरशः ती 22.5 रुपयाची चांदी 25 रुपये किलोनी ही त्याच्या गळ्यात मारण्यात आली. त्यावर सगळा पैसे त्यांनी घेऊन तो मुंबईला गेला. त्या सगळ्या प्रकरणावरती जेराळने एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की जगातले आम्ही अतिशय कसबी आणि मुरब्बी असे व्यापारी असताना सुद्धा शिवाजी सारख्या एका सामान्य की ज्याला व्यापाराचं काही हे माहीत नसेल त्याने आम्हाला 20% बसवलं. म्हणजे लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचं धोरणात्मक किती याच्यात काय केलेलं, काही केलेलं नाही, फक्त टॅक्सीज वापरलेले आहे. आणि मग नंतर एकदा पंतांनी महाराजांना विचारलं की महाराज आपण पैसे असताना काय रायगड पैसे नाही असं कुठं झालं? रायगड राजधानी पैसे होते तिथं फक्त द्यायचे नव्हते. महाराजांनी सांगितलं की हा जो टोपीकर आहे ह्या टोपीकराला भूमी
भूमीचं फार प्रेम आहे. हा नुसत्या व्यापाराला इथं आलेला नाही. हा भूमीला एकदा जळवासारखा चिकटला की हा चिकटून बसतो, निघत नाही. त्याला जमेल तसा त्रास दिला पाहिजे. आता याचं उच्चाटन करणं आपल्याला शक्य नाहीये, पण याला जमेल तसा त्रास दिला पाहिजे. हा संदेश त्यावेळेस शिवाजी महाराजांनी दिलेला पाहिजे. इंग्रजांना टोपीकर म्हणायचे त्या काळात. हा संदेश नंतरच्या आमच्या राज्यकर्त्यांनी नीट लक्षात न ठेवल्यामुळं पुढची ही गुलामगिरीची पावलं तिथंच उमटलेली होती. आणि राजा किती दूरदर्शी आहे बघा, की जी माणसं त्यांनी गोळा केलेली ही माणसं सर्वसामान्य कुटुंबामध्ये आलेली लोक आहेत. एक प्रतिष्ठित माणूस शिवाजी महाराजांच्या मागे उभा होता आणि त्या प्रतिष्ठित माणसाचं कौतुकच करायला पाहिजे. त्या माणसाचं नाव आहे बाजी पासलकर. वय वर्ष 76 वर्षाचा म्हातारा ह्या 12-13 वर्षाच्या पोराच्या नादाला लागलाय. गंमत नाहीये. एक पोरग इथं फार मोठं होणार आहे, उद्या पंतप्रधान होणार आहे. आता दुसरा आपण त्याला मदत करा असं करत नाही. पंतप्रधान तरी आता समोर आला तरी लाट घालते त्याला, हे बळ लक्षात घ्या. पण काय त्यांना त्या शिवाजी राजांमध्ये दिसलं माहिती आहे? बाजी पासलकर आले म्हणून त्यांच्या नात्यातले गोदाजी जगताप आले, त्यांचा जावई नंतर कान्होजी जेथे आला. ही 2-3 लोक सोडली की सर्वसामान्य कुटुंबाबद्दल शिवाजी महाराजांनी ही लोक गोळा केलेली. आजच्या सारखा जर एवढा मोठा समाज शिवाजी महाराजांच्या समोर असतात तर यातल्या हजारो हिरे त्यांनी हुडकून काढले असे, गोळा केले असते. आज आम्हाला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागते की अमुक एका पोस्टसाठी चांगला माणूस पाहिजे. चांगला माणूस रस्त्यावर पडलेला नसतो आणि तुमच्याकडे तो कधीही येत नाही. मुळात तुम्ही किती चांगले हाच मोठा प्रश्न आहे. तुम्ही चांगल्या लोकांची अपेक्षा करा. चांगल्या माणसापर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे, त्याला त्याच्यातून आणला पाहिजे, त्याला पैलू पाडले पाहिजे आणि तुमच्या प्रवाहात आणलं पाहिजे, तरच ते राष्ट्रीय काम होईल. तो त्याच्या नादातच असतो. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अतिशय लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्राची 12-13 लाखाच्या घरात असेल. त्यातली सगळ्या ह्या परिसरामध्ये जर पाहिलं, पुणे तर्फ आणि पुण्याच्या परिसरामध्ये 2-3 लाखाच्या अशी सगळी लोकसंख्या आहे. एवढ्या ह्याच्यातनं अद्वितीय पराक्रम गाजवणारी लोक माणसं महाराजांनी उभी केलेली आणि ह्या लोकांवरती जीवापाड महाराजांनी प्रेम केलेलं. शिवाजी महाराज 77 साली हैदराबादला गेलेले. हैदराबादमध्ये जो कुतुबशाह आहे, ह्या कुतुबशाहची आणि महाराजांची भेट ठरली. त्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये 2 वकील होते, मादन्ना आणि अक्कन्ना, आणि महाराजांकडनं हनुमंत. ह्या तिघांनी बोलणी करून शिवाजी महाराजांची हैदराबादची भेट ठरवली. कुतुबशाह या सगळ्या गोष्टीला कुठंही तयार नव्हता की शिवाजी या माणसाला माझ्या राज्यात आणणं, माझ्या राजधानीत आणणं आणि हे नकोय मला. पण यांनी ते ठरवलं आणि ते झालं. शिवाजी महाराज एक 60-1 हजाराची फौज घेऊन हैदराबादकडे निघाले. बेळगाव जे आहे, बेळगावच्या बाजूला कोप्पळ, आता नवीन जिल्हा बेळगावने कर्नाटकने केलेला कोप्पळ, ह्या भागामध्ये 45 हजाराचं सैन्य घेऊन त्यांनी हंबीरराव मोहित्याला सोडला आणि महाराज 15 हजाराची फौज घेऊन भागानगरच्या दिशेने, म्हणजे आजचं जे हैदराबाद आहे तिकडे निघाले. हैदराबादच्या अलीकडे 4 मुक्काम अलीकडे असताना शिवाजी महाराजांनी एक पत्र त्या कुतुबशहाला पाठवलं. त्या काळातला एक प्रोटोकॉल असा होता की जर एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला येतो, एक बादशाह जर दुसऱ्या बादशाला भेटायला येतोय, तर त्या राजधानीमध्ये जो बादशाह आहे त्या बादशाने 2 मुक्काम पुढे यायचं, ह्यांनी अजून 2 मुक्काम पुढे यायचं, दोघांनी तिथं भेटायचं, एकमेकाचं स्वागत करायचं आणि त्या दोघांनी एकत्रितरित्या 2 मुक्काम परत राजधानीकडे यायचं आणि मग तिथल्या राजाने त्याच्या राजवाड्यात जायचं, मग ह्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला जायचं. ही ती त्या काळातली पद्धत होती. हा तो प्रोटोकॉल होता. आता शिवाजी हा माणसाला भेटायला जायचं ही कुतुबशाहच्या समोर अतिशय मोठी अडचण, किंबहुना ज्याला धर्मसंकट म्हणता येईल अशी होती. कारण शिवाजी सारखा एक काफर, त्या काफराला भेटायला आपण जायचं. काफर म्हणजे जो कोणी अल्लाला मानित नाही, दॅट्स कॉल्ड काफर. की जे शिवाजी महाराज अल्लाची पूजा करत नव्हते, अल्लाला मानत नव्हते, त्यामुळे शिवाजी महाराज हे काफर. त्या काफराला जर मी भेटायला गेलो तर बाकीच्या सगळ्या शाया मला नावं ठेवतील आणि हा खूप मोठा इन्सल्ट असेल. म्हणून त्या कुतुबशाहच्या समोर खूप मोठं संकट पडलेलं होतं की आपण कसं काय जायचं त्या शिवाजीला रिसीव्ह करायला. शिवाजी महाराजांनी एक पत्र असं लिहिलं, त्या पत्रामध्ये लिहिलं, एवी तेवी आम्ही हैदराबादला येतच आहोत, तुम्ही येण्याची आमच्या स्वागताला काही गरज नाही, आपण आम्हाला भावासारखे आहात, आम्हीच येतोय ना. कुतुबशाह एकदम खुश की बाबा संकटातनं सोडून यांनी भानगड नाही, त्याला भेटायला जायची आणि आपल्याला पुढे कोणी नावं ठेवायची. शिवाजी महाराज 2 मुक्काम पुढे गेले. शिवाजी महाराजांनी दुसरं एक पत्र पाठवलं.
कुतुबशहाच्या दरबारातला रिवाज असा होता की कुतुबशहाच्या दरबारामध्ये आत गेल्यानंतर जो कोणी समोर भेटायला आलेला त्यांनी जमिनीला डोकं टाकायचं आणि बादशाला कुर्णी साफ करायचं. हे मोठी अडचण होती महाराजांना. महाराजांनी त्यांना पत्रामध्ये असं लिहिलं की आम्ही मस्तकावरी छत्र धरले आहे, म्हणजे आम्ही छत्रपती आहोत, आम्ही हिंदूंचे राजे आहोत, तरी आम्हाला कदम बोसी माफ करावी, म्हणजे आम्ही जमिनीला डोकं टेकून तुम्हाला कुर्निसात करणार नाही, त्याची माफी असावी. 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला सोडवलेलं आहे, मग आपल्याला त्याला सोडायला काय हरकत, हा प्रोटोकॉल बाजूला ठेवायला कुतुबशाही मान्यता देऊन टाकली. म्हणजे महाराजांनी आपलं मस्तक कुणाच्या पुढे टेकायचं नाही. तर मार्ग बघा कसा अतिशय सोयीस्करपणे काढला की महाराज त्या दरबारात म्हणजे महाराजांनी त्या दरबारातला तो रीतिरिवाज कसा व्यवस्थितपणे बाजूला केला. कुठे याच्यामध्ये भांडणं नाहीये, कुठेही आकांड तांडव केलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी नाही. पण महाराजांनी आपलं डोकं सही सलामत वाचवलं त्यातून. त्या हैदराबादमध्ये महाराज शिरल्यानंतर त्या हैदराबादमध्ये महाराजांचं अभूतपूर्व स्वागत झालं. कारण गेल्या 700-800 वर्षांमध्ये अशी घटना भारताच्या इतिहासात कुठेही घडलेली नव्हती की एक राजा सन्मानाने भेटायला दुसऱ्या राजाला आला. कारण त्या काळामध्ये ह्या ज्या काही सगळ्या 4-5 शाया होत्या इथं, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, मुघल असतील, आदिलशाही असेल, ह्यांची आपापसामध्ये लग्न झालेली आहेत बरं. म्हणजे निजामशाहची मुलगी कुतुबशाहला दिलेली आहे, कुतुबशाहची मुलगी आदिलशाहकडे दिलेली आहे. पण त्या लग्नात सुद्धा दोन्ही बादशाह हजर नसायचे, एकच हजर असायचा. मुलीकडचा बाप किंवा मुलाचा बाप, दुसरा यायचंच नाही. त्याला वाटतं आपण गेलो पकडून ठेवला तर. अतिशय प्रचंड प्रॉब्लेम्स होते बरं त्या काळात. आणि अशा काळामध्ये एक राजा, तोही परजातीचा, त्याला काफर बनलेला यांनी, की तो भेटायला येतोय आणि आले महाराज. त्यामुळं त्या हैदराबादमध्ये महाराजांचं अभूतपूर्व स्वागत झालं. हत्तीवर बसलेले राजे हे त्यांचं सैन्य 15,000 त्यांच्या बरोबर त्या गावामधल्या अनेकांनी त्यांचं महाराजांचं दर्शन घ्यायला दुतर्फा गर्दी केली. आणि कधी नाही ते परका राजा इतक्या शानने चाललेला आणि महाराजांची कीर्ती तोवर तिथं पसरलेली होती सगळीकडं. तिथल्या अनेक बायकांनी शिवाजी महाराजांना ओवाळलं रस्त्यामध्ये. आणि मग महाराजांनी ते सगळं सैन्य आपलं काही अंतरावर ठेवलं आणि काही लोकांना फक्त मॉस्के घेऊन महाराज त्या गोलकोंड्याच्या किल्ल्यामध्ये दाखल झाले. एक 5-7 किलोमीटर आजच्या हैदराबादपासून लांब आहे किल्ला. गोलकोंड्यामध्ये दाखल झाले. गोलकोंड्यामध्ये आल्यानंतर कुतुबशाह तिथं येई, पण हैदराबादमध्ये शिवाजी राजे असताना सुद्धा कुतुबशाहचं म्हणणं होतं की शिवाजी जर परस्पर जात असेल तर जाऊ द्या, त्याला काय पाहिजे असेल ते आपण बाहेर टाकू, इथं आणू नका. असं असताना सुद्धा त्या महाराजांना अकलनाने जो जोर लावला आणि शिवाजी महाराज तिथं दाखल झाले. त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिलं, चकित झालं. एक 5.5 फूट जास्त उंची नव्हती बघा महाराजांची, 5.5 फुटाच्या आसपास उंची होती. एक राजदंड असं एकदम दिसणारं हे कॅरेक्टर समोर आल्याबरोबर तोही चकित झाला. भेटला महाराजांना, मिठी मारली त्यांनी. आणि मला असं वाटतं की त्यांनी हळूच महाराजांचे पाय पण बघितले असेल की पाय उलटे बिलटे तर नाही, कारण हा माणूस कुठं असतो, कुठं कधी काय करेल याचा भरोसाच नाही. कारण शिवाजीला आपल्या दरबारात येऊन देऊ नका हा जास्तीत जास्त विरोध त्या कुतुबशहापेक्षा कुतुबशहाच्या जनानखान्याचा होता बरं, बायकांचा. कारण तिथं सगळ्यांचा समज एकच होता की शिवाजी या माणसाला भेटलं, एक तर हा पोट तरी फाडतो नाही तर पोट तरी मोडतो, हे एक डोक्यात त्यांच्या घरी सगळ्यांच्या बसलेलं होतं. आणि ज्यावेळी त्यांनी बघितलं नाही हा तर किती साधा सरळ माणूस होतो. आणि मग त्या कुतुबशाहाला अतिशय आनंद झाला. मग कुतुबशाने शिवाजी महाराजांना खायला घाल, हे घाल, ते घाल, हे दाखव, ते दाखव, काय करू आणि काय नको आहे शिवाजीचं. आणि मग महाराजांनी जे त्याच्याबरोबर करार केला तो अतिशय ऐतिहासिक करार, असा करार आजपर्यंत आपल्याला कोणालाही कधीही करता आलेला नाही, असा करार तिथे केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर फार विस्तृत सांगत नाही. पण हे सगळं झाल्यानंतर एक दिवस त्यांनी आपली हत्ती शाळा दाखवली. मला हे आमच्या हत्ती बघा, हत्ती हे मुसलमानांना अतिशय प्रिय. औरंगजेबाला तर रोज सकाळी हत्ती पाहिल्याशिवाय चेनच पडायची नाही. तो रोज सकाळचा शामिनीच्या तिथं बसणार खिडकीमध्ये आणि समोर त्याचे शकुनाचे असे 5 हत्ती घेऊन गेले. हत्तीचं दर्शन झालं की आजचा दिवस चांगला. हत्ती युद्धासाठी वापरले जायचे. युद्धामध्ये तरबेज केलेली हत्ती असायची की त्या हत्तीच्या तोंडामध्ये शस्त्र द्यायचं आणि याची हत्तींची फळी उभी करतात. ती फळी ज्या फळीसमोर शत्रूने तुटून पडते आणि सपासप वार करत सुटले की एकदा त्या सैन्य बिथरले की बाकीच्या लोकांना अटॅक करायला फार सोपं पडतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की महाराज तुमच्या सैन्यामध्ये हत्ती नाही. महाराज म्हणले नाही येत हत्ती. आता महाराजांनी 2 हत्ती नेलेले होते पाळलेले आपल्या बसण्यासाठी पालखी म्हणून. म्हणलं नाही हत्ती काही गरज नाहीये मला. नाही पण कुतुबशाह चेवत चालला हत्ती नाहीत म्हटलं.
मला महाराज पण हत्ती पाहिजे. हत्ती म्हणजे लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी दारात झुलली पाहिजे. हत्ती म्हणजे युद्धाचं निदान, हत्ती म्हणजे ताकदीचं प्रतीक. महाराजांनी त्याला सांगितलं माझा प्रदेश हा सगळा डोंगराळ गरीब प्रदेश आहे. त्या प्रदेशात असल्या जनावरांची किंमत नाही. तो तिथे जगू पण शकणार नाही, खाऊ शकणार नाही. आम्हाला पोचणं त्याला कठीण आहे. नाही पण महाराज हत्ती पाहिजेतच. आता त्याचं हे एवढा हत्ती पाहिजे सांगितलं महाराजांनी सांगितलं तुमच्या सगळ्यात हत्ती कुठला चांगला आहे? म्हणले हा हत्ती हा म्हणजे अतिशय युद्धामधला तरबेज हत्ती. म्हणजे संध्याकाळी याला घेऊन आमचा एखादा हत्ती आणतो, लढू आपण याच्यावर. आता कुतुबशा चकित झाला की महाराजांनी 2 हत्ती आणलेले. हरकत नाही, दौंडी पिटवण्यात आले. सगळा परिसर त्या साठमारीच्या मैदानामध्ये गोळा झाला. साठमारीच्या मैदानामध्ये जे युद्ध होतात ते हत्ती विरुद्ध हत्ती झुंजतो. लोकांशी वर्ण बघत असतात किंवा हत्ती विरुद्ध माणूस झुंजतो. एखाद्या माणसाला आज सोडतात आणि हत्तीला पिसळून सोडलेला असतो, त्या माणसाला मारतो बरोबर हत्ती. त्याला साठमारीचं युद्ध मानतात. त्या साठमारीमध्ये शिवाजी महाराजांचं आणि कुतुबशाच्या हत्तीचं युद्ध होणारी बातमी सगळीकडे पसरली. सगळे लोक तिथं कुटुंब गोळा झाले. संध्याकाळी त्या मैदानाला टोकाला 4 बुरुज असतात. त्या बुरुजामध्ये त्या माणसाला लपायची कशी सोय केलेली असेल. तो हत्तीचा पाठलाग केला, हत्ती सापडला की तो त्या बुरुजात पडून जातो. परत येतो, परत हत्तीला चिडवतो, परत दुसऱ्या बुरुजात पडून जातो. हा साधारणतः खेळ असा त्याचं वेगवेगळे स्वरूप आहे. तसे बुरुज होते तिथे. तो कुतुबशाचा सगळ्यात चांगला हत्ती तिथं आणण्यात आला. त्याला प्रचंड दारू पाजलेली होती. बेभान झालेला होता, असं मस्त झालेला तो. त्याला असं छोट्या शस्त्रांनी टोचून त्याला चिरवलेला होता आणि त्याला त्या मैदानामध्ये आणून सोडण्यात आलं. महाराज बसलेले होते, सगळे मावळे बसलेले. कुतुबशाही महाराजांकडे पाहिलं. महाराज तुमचा हत्ती. महाराजांकडे कुठं हत्ती देखील आला. महाराजांनी आपलं पाहिलं त्या कुतुबशाहीला महाराज तुमचा हत्ती तुम्ही तर म्हणाला होतात ना. महाराजांनी असं ओढून बघितलं. आपले जे मावळे बसलेले होते नुसतं असा हात केला ते 10 जण उभे राहिले. कुतुबशाह म्हणाला हे काय? महाराज म्हणजे यातला कुठलाही माणूस माझा हत्तीशी लढेल. काय बोलताय महाराज? म्हणजे तुमच्या लोकांना अनुभव आहे का? काय संबंध आहे हत्तीचा? नाही म्हणजे कुठलाही माणूस लढेल. आता कुतुबशाह बी चकाळा झाला. तो पुढे आला, त्यांनी माणसं बघितली एक काळी नक्की चपटी उंच काय म्हणजे हा गुटका लढेल. महाराज म्हणजे लढेल. हा एक केवढूच आहे म्हणजे हा. महाराज म्हणजे लढेल तो. खरं म्हणताय का? महाराजांनी त्याला हात केला. तो पुढे आला. महाराजांना त्यांनी मुजरा केला आणि त्या हौद्यामध्ये उडी मारली. त्या पीठमध्ये साठमारीच्या मैदानात. कुतुबशाह चक्की झाले. एवढं कुठं पळालं म्हणलं. आजपर्यंत तो माणूस उतरला. त्या माणसाने इकडं तिकडे त्या हत्तीला झुलवला. 3, 4, 5 मिनिटं जास्त झाली. पण 5 मिनिटाच्या हत्तीला काय हा माणूस सापडा. छोटं शस्त्र घेऊन तर त्याला टोचायला त्या हत्तीच्या लक्षात आलं की आपल्या सोंडेत हा माणूस सापडत नाही. 2 पायाच्या मधून पडतोय ते उठतोय, शेपटी ओढतोय, टोचतोय. हत्ती अतिशय पिसाळ. त्या हत्तीला काय जमाना त्या माणसाला धरायला. मग शेवटी हत्तीने त्या माणसाने त्या हत्तीला समोर घेतला, तलवार काढली आणि तो स्वतःच्या हत्तीवर चालून गेला. समोर हत्तीने एका अशा 3ऱ्या 4थ्या सेकंदाला वार त्याने ती सोंड कापली. सोंड जसा तुकडा पाडल्याबरोबर तो हत्ती पिसळला. तो माग हत्तीच्या बुरजाकडे पळाला. बुरजाकडे जाऊन पाडला हत्ती. नाही बैल हत्ती पाडला. आता हत्ती काय उठूच शकत नाही. म्हणजे आता तो पुढं वाचेल नाही वाचेल हा भागच वेगळा होता. आणि तो माणूस ती रक्ताने भरलेली तलवार अशी निथळत उडी मारून महाराजांच्या समोर येऊन उभा राहिला आणि महाराजांना त्यांनी मुजरा केला. त्या माणसाचं नाव होतं यसाची कण. कुतुबशाही त्याला बोलवलं आहे म्हणजे इकडे काय केलं म्हणले तू हे? अरे माझा चांगला हत्ती मारून टाकला गेले. सगळ्यात चांगला हत्ती तो तू मारून टाकला. महाराजांकडे बघितलं आणि महाराजांना त्यांनी सांगितलं महाराज एक काम कर, याने माझा हत्ती मारला. हा माणूसच मला देऊन टाक. महाराज म्हणले माणूस नाही मला तो द्यायचा. माणूस मी देणार नाही तुला. त्या कुतुबशाहीने त्या व्यासाजीला बोलून घेतलं जवळ. म्हणजे काय पराक्रम केला तुझं तर कसं कौतुक नाही करावं. त्यांनी आपल्या गळ्यातला आणि तो यसाजी कंकाच्या गळ्यामध्ये घातला. यसाजी कंकाने काय करावं, तो गळ्यातला कंठा काढला आणि पुन्हा तो कुतुबशाच्या पायाजवळ ठेवला. आणि कुतुबशाला त्यांनी सांगितलं मी काहीही केलेलं नाही. आणि जर मी काही पराक्रम केला असेल तर माझ्या छत्रपतींचे शाबासकीचे 2 शब्द मला पुरे द्या. कंठ्याची मला गरज नाही. तो निघून गेला.
आपल्यासारखं असतं माझ्यासारखं तर मला समज नाहीतरी ओरटात केलं नसेल त्याच्या काय वापरत जाते काय ना वृत्ती बघा वृत्ती तुमच्या लक्षात येईल की लोक काय होती उगच नाही एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं आज एक 300 वर्षानंतर आपण त्यांचं नाव काढतोय ते कर्तृत्व काय साथी नव्हती त्यांनी काहीही त्यांनी घेतलेलं नाहीये तो तसाच गेला आणि मग महाराजांनी कुतुबशाही विचारलं महाराजांना की महाराज ज्यावेळेस हे युद्ध चाललं होतं यांचं त्यावेळेस तुम्हाला खात्री नव्हती की हा तुमचा यशाची जिंकेल म्हणून मला खात्री होती तरी तुम्ही मान खाली घालून बसलेला आहोत की एखाद्या माणसाच्या शोकापायी मी माझा एक माणूस नाही बळी देऊ शकत मला ते बघत नव्हतं मला माझ्या माणसाची पूर्ण खात्री होती पण हा तुमचा शोक आहे हत्ती झुलणं ते बघणं आणि मग महाराजांनी त्याला सांगितलं की माझा एक एक माणूस हा हत्तीसारखा आहे त्यामुळे वेगळं हत्तीचं दर ठेवायची मला गरज नाही राजांना एकेका माणसाची किंमत होती बरं का आणि ही माणसं अतिशय सामान्य कुटुंबामधून आलेली तानाजी माणूस आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे बाप्पाचा खून झालेला आहे मामाच्या घरी लहानाचा मोठा झालेला आहे नेताजी पालकर गावाचा पत्ता नाही कोण सांगते काष्टीचा आहे कोण सांगते चौकचा आहे अजून कन्फर्म होत नाही म्हातारी मेहतर संभाजी कावजी संभाजी करवर संभाजी इंगळे अरे सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले लोक ही कोणी खानदानी मोठी परंपरेने आलेले नाहीत पण असामान्य पराक्रम करून गेलेले हे लोक शिवाजी महाराजांना आणि आज जे काय बांधून ठेवलेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्या 5-6 प्रकरणांवरती बांधून ठेवलेलं तुम्ही ऐकू की शिवाजी महाराजांना आपण जे काय बांधून ठेवलेलं आहे ते या 5-6 प्रकरणाची राजे त्याच्याही पलीकडे आज